रात्री किती पाणी प्यावं? कोणत्या लोकांनी पाणी पिऊ नये? जाणून घ्या. श्री स्वामी समर्थ. लाईफ एव्हिएशन या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत. तहान लागली की पाणी प्यावं हे आपण ऐकलं असेल. तहान असेल तर रात्र असो अथवा दिवस पाणी प्यावं. पण खरंच रात्री किती पाणी प्यावं? कोणत्या लोकांनी पाणी पिऊ नये? याबद्दलची माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. पाणी शरीरासाठी सर्वात आवश्यक घटकांपैकी एक आहे. केवळ रक्तवाहिन्या आणि शरीराच्या इतर भागांना निरोगी ठेवण्यासाठी आवश्यक नाही, तर शरीराच्या अनेक कार्यांमध्ये पाण्याची भूमिका असते. होय, तुमचे सांधे वंगण घालण्यासाठी, शरीराचे तापमान नियंत्रित करण्यासाठी आणि संवेदनशील ऊतींना उशी करण्यासाठी पाणी आवश्यक आहे. त्यामुळे प्रत्येकाने शरीराचे वजन आणि क्रियाकलाप पातळीनुसार दररोज 2.5 ते 4.5 लिटर पाणी प्यावे. पण रात्री पाणी प्यावे की ते चुकीचे आहे? रात्री आपण किती पाणी प्यावं? आपले शरीर 60% पाण्याने बनलेले असल्याने पाणी पिणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे आहार तज्ज्ञ दलजीत कौर सांगतात. रात्री झोपण्यापूर्वी पाणी पिणे महत्त्वाचे आहे, जेणेकरून आपले अन्न व्यवस्थित पचते. दुसरे म्हणजे शरीरातील खनिजे आणि जीवनसत्वे शोषून घेण्यासाठीही पाणी खूप महत्त्वाचे आहे. यामुळे तुमची चयापचय क्रिया योग्य राहते आणि टाकाऊ पदार्थ आणि विषारी पदार्थ लघवीद्वारे शरीरातून बाहेर पडत राहतात. दररोज आरोग्यविषयक माहिती ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. जे लोक कमी पाणी पितात त्यांचे शरीर स्वतःला योग्य प्रकारे डिटॉक्स करू शकत नाही, ज्यामुळे इतर समस्या उद्भवतात. पण दिवसभर पाणी पिण्यापेक्षा रात्री जास्त पाणी पिणे आणि झोपण्याच्या 2 तास आधी हवे तेवढे पाणी पिणे चांगले. जास्त पाणी प्यायल्यानंतर झोपू नका, अन्यथा त्याचा तुमच्या झोपेच्या चक्रावर परिणाम होऊ शकतो. रात्रीच्या वेळी पाणी पिण्याचे फायदे. रात्री जेवल्यानंतर 2 ग्लास पाणी प्यायल्यास शरीराला अनेक फायदे होतात. असे पाणी नैसर्गिक स्वच्छतेचे काम करते आणि शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यासही मदत करते. हे पचन प्रक्रिया गतिमान करते आणि बद्धकोष्ठता दूर ठेवते. यासोबतच अपचन, छातीत जळजळ आणि गॅसच्या समस्यांपासून बचाव होतो. याशिवाय तुमच्या शरीराचे तापमान, रक्तदाब आणि रक्तातील साखर संतुलित ठेवण्यासाठी हे उपयुक्त आहे. कोणत्या लोकांनी रात्री पाणी पिणे टाळावे? रात्री जास्त पाणी प्यायल्यानंतर झोपल्याने तुमच्या झोपेवर परिणाम होतो, परंतु त्याचा त्रास सामान्य लोकांपेक्षा काही आजारांच्या रुग्णांना होऊ शकतो. वास्तविक हृदयविकाराच्या रुग्णांमध्ये आणि मधुमेहाच्या रुग्णांमध्ये अशी काही औषधे आहे जी लघवीला मदत करतात. अशा परिस्थितीत हे रुग्ण रात्री पाणी पिऊन झोपले तर त्यांना वारंवार लघवी करावी लागते आणि त्यामुळे त्यांच्या झोपेवर परिणाम होतो. हे लक्षात घेण्यासारखे आहे की या दोन्ही आजारांमध्ये झोपेचे योग्य चक्र आणि 8 तास पूर्ण झोप घेणे महत्त्वाचे आहे, अन्यथा त्यांच्या रक्तातील साखर आणि रक्तदाब या दोन्हींवरही त्याचा परिणाम होऊ शकतो. माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा. अशाच प्रकारची नवनवीन माहिती रोज मिळवण्यासाठी आमच्या लाईफ एव्हिएशन या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद.